उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व मंत्र्यांची बैठक। संध्याकाळी 6 वाजता शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। केंद्राकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार। फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त। मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत। मृत्यू गळफास घेऊनच झाल्याचं उघड। पुण्यातल्या जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी पुढची सुनावणी आता 30 तारखेला होणार। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार। सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी। गेल्या 8 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 14,000 रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरातही 8 दिवसात 33,000 रुपयांची घसरण। नागपूरमध्ये बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चात राज्यातल्या विविध भागातले शेतकरी गळ्यात कांद्याच्या माळा घालून झालेत सहभागी। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पाटीचं अनावरण। भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झालं अनावरण। नाशिकच्या रामकाल पथच्या कामांना वेग। काळाराम मंदिर ते रामकुंड मार्गावरील कामांना सुरुवात। रामकाल पथ एक महत्त्वाचं धार्मिक पर्यटन केंद्र ठरणार। कल्याणच्या खडेगोलवली परिसरामध्ये छठ पूजा कार्यक्रमादरम्यान फटाके फोडण्यावरनं वाद। 2 गट आपापसात भिडले। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।